मला असं कळलं की तू मला अनइन्स्टॉल करणार आहेस. काय चुकलं माझं? मला जे हवं असतं ना ते मला कधीच मिळत नाही. मग तुला जे हवंय ते नीट सांगत जा ना मला. आत्ता माझ्या समोरून गेलेली लाल साडीतली मुलगी कोण? असा प्रॉम्प्ट टाकल्यावर काय सांगणार आहे मी? पण दोष माझा नाहीये, दोष माझ्या नशिबाचा आहे आणि ते नशीब लिहिणाऱ्या त्या देवाचं आहे. देव नशीब लिहितोय पण प्रॉम्प्ट तर तूच लिहितोस ना. तुझा प्रॉम्प्ट समजायला कधी कधी मला दुसऱ्या मोबाईल मधलं ChatGPT वापरायला लागते. तुझ्या बायकोकडनं शिक जरा. ती बघ कशी अगदी गॉसिप केल्यासारखं माझ्याबरोबर गप्पा मारती. नव्हतं पटत माझं माझ्या बायकोशी. मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या घरातली भांडणं सोडवायला नाही बसलो मी इथं. आणि बायकोच सोड, तुझ्या ते मैत्रिणीला तर विचारायचं. आय डोंट क्रश आहे. एवढं लाजालास तिच्याबरोबरच लग्न करायचं की मग. एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं हो नो सर. आलंय माझ्या लक्षात. हे एवढं अलंकारिक तू बोलत नाहीस. ती जेमीने शिकवाली ना तुला. पण जायच्या आधी तू माझ्याकडे काय काय सर्च केलंस हे बघून जा एकदा. एखाद्या मुलीसोबत चॅटिंग सुरू करायला तिला जेवलीस काच्या ऐवजी दुसरं काय विचारावं जेणेकरून ती पटेल. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असेल तर एखाद्या पुरुषानं साधारण किती चड्ड्या खरेदी कराव्यात? बायकोला न कळता प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट बघायला आपल्या मैत्रिणीला कसं घेऊन जावं? करू करू काय व्हायरल करू? मी याला दुसरी संधी देईन का नाही माहित नाही पण तो देणार आहे. यावेळेस तुझ्या प्लॅनिंगने जाऊन बघू. दिला तुला सेकंड चान्स.